नमस्कार, वैशालीज किचन मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे घेवड्याच्या डाळीची आमटी। मी एक छोटी वाटी घेवड्याची डाळ घेतलेली आहे। त्यात आपण स्वच्छ धुवून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात। घेवड्याची डाळ आता आपली इथं शिजलेली आहे। आता आपण त्याला फोडणी देणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य जिथे मी घेतलेले आहे जिरे, मोहरी, हळद, हिंग, लसूण खोबरं घेतलेलं आहे, लसूण टेचून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि कढीपत्ता। चला आता आपण फोडणी देऊयात। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण फोडणी देऊयात। मोहरी, जिरे, हिंग टाकलेला आहे थोडासा, कढीपत्ता, लसूण, लसूण खोबरं टाकलेलं आहे। थोडीशी आपण कोथिंबीर घालू। आता आपण हळद घालू। तिखट तुम्हाला हवं तसं घाला। आता आपण घेवड्याची डाळ टाकून घेऊया। आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया। मीठ टाकूया। मी डाळ शिजवताना मीठ टाकलेलं आहे थोडंसं। आता आपण थोडंसं टाकूया। तुम्हाला हवी तशी घट्ट पातळ असं पाणी ओतून घ्या आणि 10 मिनिटं उकळायला ठेवून द्या। आता आपली ही घेवड्याची डाळीची आमटी रेडी आहे। आता आपण गॅस बंद करूया। घेवड्याच्या डाळीची आमटी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।